नमस्कार. नुकतंच बांगलादेशमध्ये सत्तांतर झालं. खूप मोठं जनआंदोलन उभं राहिलं होतं. ह्या जनआंदोलनाचा परिणाम हे बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा लष्करी राजवट आलेली होती. मग आपण संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया की बांगलादेशमध्ये सत्तांतर आंदोलन आणि हे कशा पद्धतीनं झालेलं होतं. बांगलादेश मुक्त झाल्यानंतर केवळ 4च वर्षामध्ये अध्यक्ष मुजीबुर रहमान यांची बांगलादेश सैनिकांनी हत्या केली आणि सुमारे 15 वर्ष बांगलादेशमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ही सैनिकी राजवट राहिलेली होती. बांगलादेशच्या राजकारणामध्ये सैनिकांचा हा लपंडाव सुरू होता 2008 पर्यंत, जोपर्यंत या मुजीबुर रहमान यांची कन्या शेख हसीना ह्या तिथं राजकीय सत्ता ह्या आपल्या ताब्यात घेत नाहीत. 1971चा मुक्ती संग्राम बघूया. तर 1970 मध्ये पाकिस्तानच्या तेव्हाचा पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान इथं सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि मुजीबुर रहमान यांच्या आवामी लीग या पक्षाला पूर्व पाकिस्तान म्हणजे सध्याच्या बांगलादेशमध्ये 162 पैकी साधारणतः 160 जागा मिळाल्या, म्हणजे बहुमत मिळालं. आणि जुल्फिकार अली भुट्टो यांच्या PPP या पक्षाला पश्चिम पाकिस्तानमध्ये केवळ 86 जागा मिळाल्या. आवामी लीगने विजय मिळवला तरी सुद्धा पाकिस्तानचे लष्कर प्रमुख होते जनरल याह्या खान यांनी मुजीबुर रहमान यांना सत्ता द्यायला नकार दिला. आता यामुळे पूर्व पाकिस्तानमध्ये अस्थिरता संपूर्णता निर्माण झालेली होती. मग 7 मार्च 1971 मध्ये मुजीबुर रहमान यांनी पूर्व पाकिस्तानला मुक्तीसाठी व्यापक संघर्ष सुरू करण्यासाठी स्वतःला तयार करण्याचं आवाहन केलं आणि त्याचबरोबर जनतेला सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं. मात्र पाकिस्तानी सैनिकांनी ऑपरेशन सर्च लाईट हे सुरू केलं. विरोधकांना चिरडण्यासाठी हत्याकांड, बेकायदा अटक सत्र, अत्याचार, जाळपोळ, कैद्यांना अगदी ह्या क्रोरियाची परिसीमा गाठलेली होती. यानंतर पाकिस्तानातील जे बंगाल सैनिकांनी बंडखोरी केली त्यामुळे बांगलादेशमध्ये मुक्ती संग्राम सुरू झाला होता. स्वतःच्या मुक्तीसाठी सुरू केलेला हा मुक्ती संग्राम होता. यात भारताने हस्तक्षेप केला, सैनिक आणि नागरिकांशी एकत्र केलं आणि एकत्र येऊन त्यांनी मुक्ती वाहिनी अशा प्रकारची स्थापना केली. मग पाकिस्तान सैनिकांच्या विरोधात छेडलेलं हे एक प्रकारचं युद्ध होतं. आता मुक्तीनंतर 2च दशकामध्ये पुन्हा एकदा सत्तांतर झालं. 15 ऑगस्ट 1975चा दिवस आला. उद्रेक झाला. मुठभर सैनिकांनी वंगबंधू आणि त्यांच्या मुली शेख हसीना आणि शेख रेहाना यांना सोडून संपूर्ण कुटुंबाची हत्या केली, त्यांच्या निवासस्थानी हत्या केली. त्याप्रमाणे बांगलादेशमध्ये मेजर सय्यद फारुख रहमान, मेजर खंडाकर, अब्दुल रशीद आणि नेते होते खोंडाकेर मुस्ताक अहमद यांच्या नेतृत्वामध्ये बांगलादेशात पुन्हा एकदा सत्तांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला. आता नव्या व्यवस्थेमध्ये अध्यक्षपदी मुस्ताक अहमद हे विराजमान झाले तर मेजर जनरल जियाउर रहमान यांनी सैनिकी प्रमुख पदाचा पदभार स्वीकारला. मात्र ते दीर्घकाळ पदावरती राहू शकले नाहीत. 3 नोव्हेंबर 1975 मुजीबुर समर्थक ब्रिगेडियर जी होती तर खालिद मुशर्रफ यांनी सत्ता उलथवली आणि स्वतःला सैन्याचा प्रमुख म्हणून त्यांनी घोषित करून दिलं. मुशर्रफ यांनी जियाउर रहमान यांना पुन्हा एकदा नजरकैदेमध्ये टाकलं. 7 नोव्हेंबर 75 रोजी अर्थात तिसऱ्यांदा ही सत्ता उलथवण्यात आली. या घटनेला शिपाई जनता विप्लव किंवा त्याला सैनिक आणि लोकक्रांती अशा नावाने ओळखलं जातं. मुशर्रफ यांची हत्या करण्यात आली आणि जियाउर रहमान हे पुन्हा एकदा बांगलादेशचे अध्यक्ष झाले. रहमान यांनी 1978 मध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाची स्थापना केली. त्यांनी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खूप चांगले यश मिळवलं. 1981 मध्ये मेजर जनरल मंजूर यांच्या नेतृत्वाखालील अर्थातच त्यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर सैन्यांनी त्यांना सत्तेच्या बाहेर काढलं. आता बंडखोर सैन्यांनी अध्यक्षांवरती खूप मोठा आरोप ठेवला. मग पाकिस्तान विरोधातील लढाईमध्ये सहभागी न झालेल्या सैनिकांची पाठराखण केल्याचा अर्थात या अध्यक्षावरती आरोप झालेला होता. अशा पद्धतीनं बांगलादेशमध्ये हे सत्तांतर टप्प्याटप्प्याने होत होतं. आता बघूया जनरल इर्शाद यांची सत्ता कशा प्रकारे उलथवण्यात आले होते. तर 24 मार्च 1982चा दिवस होता. तत्कालीन लष्कर प्रमुख होते जनरल हुसेन मोहम्मद इर्शाद यांनी रक्तहीन क्रांतीत सत्ता हाताळलेली होती. राज्यघटना त्यांनी नाकारली आणि पूर्ण मार्शल लॉ पुकारला. यांनी अध्यक्ष अब्दुल सत्तार म्हणजे ते BNP पक्षाचे होते त्यांना सत्तेबाहेर केलं आणि सत्तार यांनी जियाउर रहमान यांनी त्यांच्याकडून त्यांनी सत्ता घेतलेली होती म्हणजे पदभार स्वीकारलेला होता. आता इर्शाद यांनी 1986 मध्ये जातीय पक्षाची स्थापना
स्थापना केली आणि 1900 अर्थातच त्याच्या अगोदर, परंतु त्याच्या अगोदर 1982 मध्ये जेव्हा सत्तांतर झालं तर त्यावेळी अर्थातच सार्वत्रिक निवडणुका घेण्याची परवानगी देण्यात आली होती. आता त्यांच्या पक्षाने बहुमत मिळालं. इर्शाद यांनी 1990 पर्यंत अध्यक्ष राहिले, परंतु ह्या 1990 मध्ये देशामध्ये लोकशाही जी होती तर लोकशाहीच्या समर्थकांच्या आंदोलनामुळे त्यांना पुन्हा एकदा सत्ता आपली गमवावी लागली होती. आता ही लोकशाही 1990 मध्ये संपली, म्हणजे लोकशाही पद्धतीनं सरकार जे स्थापन झालं होतं हे संपलं. आता पुन्हा आलं सैनिकांचा हस्तक्षेप 1990 मध्ये वाढला. मग 1991 मध्ये बांगलादेशमध्ये संसदीय लोकशाहीची अर्थातच तिथं वापसी झाली. म्हणजे हे सैनिकांचा हस्तक्षेप 1990 मध्ये जो वाढत होता तर त्याच वेळी संसदीय लोकशाहीची वापसी झाली. मात्र सैनिकांचा हस्तक्षेप सुरूच होता हे अगोदर सांगितलं होतं. 2006 मध्ये BNP जमात सरकारचा कार्यकाळ संपल्यानंतर तिथं राजकीय उलथापालथ सुरू झाली. या दरम्यान अध्यक्ष होते इयाजुद्दीन अहमद यांनी स्वतःला काळजीवाहू सरकारचे नेते म्हणून जाहीर केलं. आता पुढच्याच वर्षी जानेवारीमध्ये सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाली. मग परंतु 2007च्या 11 जानेवारी पर्यंत लेफ्टनंट जनरल मोईन अहमद यांनी पुन्हा एकदा सत्ता उलथवली 2007 मध्ये आणि सैन्य पुरस्कृत काळजीवाहू सरकार तिथं स्थापन केलं. आता त्यावेळी अर्थतज्ञ म्हणून फखरुद्दीन अहमद यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सरकार सुरू केलं आणि अध्यक्ष राहिले होते इयाजुद्दीन अहमद. अध्यक्ष पदाशिवाय त्यांना राहण्याचा म्हणजे अध्यक्ष पदावर राहण्याशिवाय त्यांना दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. आता मोईन यांनी सैन्य प्रमुख म्हणून स्वतःचा कार्यकाळ 1 वर्षाने वाढवला आणि त्याचबरोबर काळजीवाहू जे सरकार बनलं होतं तर यांचा 2 वर्षांनी तो कार्यकाळ वाढवला. डिसेंबर महिन्यात सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि त्यानंतर 2008 मध्ये सैनिकी राजवट संपली आणि शेख हसीना यांचे अवामी लीग हा पक्ष सत्तेवरती आला. 2008 नंतर सैनिकांचा हस्तक्षेप हा टोटल कमी झाला आणि पुन्हा 2024च्या या जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये हा सैनिकी राजवटीची वापसी झालेली दिसून येते. आता बघूया की बांगलादेशमध्ये कशा पद्धतीने ही सैनिकी उलथापालथ झालेली होती. त्याचं मुख्य कारण काय होतं तर कपड्यांच्या निर्यातीवरती केंद्रित असणारी बांगलादेशची अर्थव्यवस्था आहे. सातत्याने प्रगती करते, रोजगार निर्माण करते आणि यामुळे लोकांचं जीवनमान हे टप्प्याटप्प्याने उंचावतं. तोपर्यंत शेख हसीना यांची राजवट सुसह्य होती. बघा, तथापि 2020 मध्ये कोरोनाचं संकट आलं, खूप महासंकट आलं, संपूर्ण जगावरती आलेलं होतं आणि मंदावलेल्या ह्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये कपड्यांच्या उद्योगाला खूप मोठा फटका बसला. आता आर्थिक संकट सामान्य लोकांच्या प्रश्नांपासून लांब असल्यासारखं शेख हसीना आणि त्यांचं सरकार त्याचबरोबर त्यांचा पक्ष अवामी लीग यांच्या अर्थात या पक्षाच्या सदस्यांचं वागणं, पक्ष आणि सरकार ह्या सगळ्यांमुळे काय झालं, विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये त्या सरकारच्या विरोधामध्ये एक मोठ्या आंदोलनाची भावना निर्माण व्हायला सुरुवात झाली. मग बांगलादेशमध्ये विरोधी पक्ष नेत्या कोण होत्या, खालिदा जिया यांच्या बांगलादेश नॅशनल पार्टीने सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नुकताच बहिष्कार घातला होता आणि शेख हसीना या सत्ताधीश बनल्या होत्या. ऍक्च्युली खालिदा जिया ह्या भारत विरोधी भूमिका घेतात असं त्यांच्यावरती आरोप आहे. मग अवामी लीगचं समर्थन भारत करतो. अर्थातच भारताच्या विरोधामध्ये या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या खालिदा जिया यांनी काय केलं तर एक वातावरण तयार केलं की भारतीय वस्तूवरती बहिष्कार टाकायचा, अशा प्रकारचं धोरण अंगीकारलं. पण आंदोलन थोडंसं कमी होतं आणि मग तोपर्यंतच या आरक्षणाचा वाद ह्या बांगलादेशमध्ये पेटला. आरक्षणाचा वाद हा मूळतः अवामी लीग किंवा इथं असणाऱ्या शेख हसीना यांचा नव्हता, तर हा वाद सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाच्या द्वारा निर्मित केलेला होता. मग बांगलादेशमध्ये एकूण आरक्षणाची प्रोसेस काय होती, किती टक्केवारी होती हे थोडक्यामध्ये बघूया आपण. तर बांगलादेशमध्ये टोटल 26% आरक्षण सरकारी नोकऱ्यांमध्ये आहे. जुलै महिन्यामध्ये बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला की 2019 मध्ये रद्द केलेलं जे आरक्षण आहे हे पुन्हा आपल्याला लागू करायचे. आता ही आरक्षणाची परंपरा जी होती तर ती युद्धामध्ये बांगलादेश स्वतंत्र करण्यामध्ये जर लढले होते तर सरकारी न्यायालयाने एक बांधलेले आहे. तशाच पद्धतीने बांगलादेशमध्ये सुद्धा होतं. तर 56% आरक्षण आणि 44% हे खुल्या कोट्यातील लोकांसाठी होतं. तर 44% कोटा जो ज्यांच्यासाठी होता तर त्यांनी अशा प्रकारचा आंदोलनात भाग घेतला. बघूया मग आता हे नेमकं काय प्रकार आहे, पर्सेंटेज वाईज बघू की आरक्षण किती टक्के बांगलादेशमध्ये होतं. तर 71च्या बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी योगदान दिलेलं आहे तर त्यांना
5 सप्टेंबर 1972 पासून 30% आरक्षण देण्यात आलेलं होतं. आता सध्या बांगलादेशमध्ये किती स्थिती आहे? स्वातंत्र्य सैनिकांसाठी 30%, महिलांसाठी 10%, मागासचे बॅकवर्ड जिल्हे आहे डिस्ट्रिक्ट त्यांना 10%, आदिवासी समुदायासाठी 5% आणि अपंग किंवा त्याचबरोबर जो ट्रान्सजेंडरचा कोटा आहे तर ते 1% आरक्षण, एकूण 56% आरक्षण अशा प्रकारचं आहे. आता 2008 नंतर जेव्हा शेख हसीना प्रधानमंत्री झाल्या तर त्यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या कोट्याचा जो लाभ होता हा मुला मुलींना देण्यात आला. मग स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवंडांना सुद्धा हा कोट्याचा लाभ त्या ठिकाणी देण्यात आला. तर 2018 म्हणजे साधारणतः 10 वर्षानंतर खूप मोठं आंदोलन झालं आणि हा कोटा सिस्टमच्या विरोधातलं सर्वात मोठं आंदोलन होतं. मग यानंतर 2018 मध्ये तत्कालीन ज्या शेख हसीना होत्या 8 पासून त्याच कंटिन्यू 24 पर्यंत होत्या, ज्यांना आता बांगलादेश सोडून पळावं लागलेलं होतं. तर सरकारने स्वातंत्र्य सैनिक आणि इतर कोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मग 2018 मध्ये आरक्षण रद्द झालं. ठीक आहे. आता 5 जून 2024 मध्ये उच्च न्यायालयाने हे आरक्षण पुन्हा सुरू केलं. 18चं आरक्षण पुन्हा सुरू केलं 24 मध्ये. 2018चा जो निर्णय होता तर याला सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्थात आव्हान देण्यात आलं होतं, पण 5 जूनला हा निकाल देण्यात आला होता आणि ह्या निर्णयामुळे पुन्हा एकदा मोठं आंदोलन सुरू झालं. 5 जून 2024 ला पुन्हा आरक्षण जेव्हा सुरू झालं तर त्याच दरम्यान 21 जुलै 2024 ला बांगलादेश सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा हे आरक्षण 18 सारखं रद्द करण्यात आलं. 93% खुल्या जागा ठेवल्या, 7% फक्त रिझर्वेशन ठेवलं. मग 7% मध्ये हे 3% स्वतंत्र सैनिक आणि 2% अल्पसंख्याक आणि ट्रान्सजेंडर आणि त्याचबरोबर अपंग ह्या 3 कॅटेगरीसाठी हे 2% म्हणजे टोटल 7% आरक्षण जे ठेवलेलं होतं. तर अशा पद्धतीनं हे आरक्षण हे विभाजन करून घेतलं. आता यावरती फायनल निर्णय 8 ऑगस्ट 2024 मध्ये येणार होता, पण 21 जुलै 2024 मध्ये हा आरक्षण पुन्हा बंद करण्यात आलं. आता पण अंतिम निर्णय यायच्या अगोदरच ह्या जनतेने सर्वात मोठं आंदोलन केलं. 200 पेक्षा जास्त सर्वसामान्य माणसं मारली गेली आणि त्याच दरम्यान शेख हसीना यांना बांगलादेश हा देश आपला स्वतःचा सोडून प्रधानमंत्री पद सोडून आपला देश सोडावा लागलेला होता. आता बांगलादेशचे लष्कर प्रमुख कोण आहेत तर जनरल वकेड उज झमान यांच्याकडे संपूर्ण बांगलादेशची सत्ता हस्तांतर झाली. आता थोडक्यात मध्ये थोडंसं एक वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतो की शेख हसीना यांनी अमेरिकेवरती आरोप ठेवला, एक बेट दिलं नाही आयलँड, आणि म्हणून ही संपूर्ण सत्तांतर किंवा तिथली सत्ता सोडावी लागली होती. आता हे बेट आहे कोणतं याच्याबद्दल थोडक्यामध्ये पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्या बेटाचं नाव आहे सेंट मार्टिन बेट. हे म्यानमारच्या थोडंसं खाली आहे, परंतु आंतरराष्ट्रीय लवादाने हे बेट बांगलादेशच्या एरियामध्ये येतं असं त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्याच दरम्यान मध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन महत्वाची आहे जी परीक्षेसाठी खूप मॅटर करते. म्हणजे बांगलादेशचे CJI आहे, चीफ जस्टिस ऑफ बांगलादेश CJB. तर हे CJB कोण आहेत तर रेफत अहमद हे बांगलादेशचे नवे सरन्यायाधीश बनलेले आहेत. आता याच्या अगोदर बांगलादेशचे कोण होते तर ओबेदुल हसन यांना अल्टिमेट दिला होता की तुम्ही ही सत्ता अगदी पायउतार व्हावं, आणि म्हणूनच रेफत अहमद यांनी बांगलादेशचे नवे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी राज्यकारभार स्वीकारला. पुन्हा आपल्या मूळ मुद्द्यावरती येऊया. 2019 मध्ये 18 मध्ये आरक्षण बंद केलं. पुन्हा 2019 मध्ये आजकालच्या म्हणजे आजच्या सारखं आंदोलन शेख हसीना सरकारने काय केलं, आंदोलनाच्या दरम्यान हे शेख हसीना यांनी सरकारने हे रद्द केलं आरक्षण. आता बरोबर 5 वर्षानंतर म्हणजे 24 मध्ये बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने शेख हसीना यांचा निर्णय पुन्हा फिरवला आणि पुन्हा आरक्षण 24 मध्ये लागू केलं. 26% आणि नंतर 30% आरक्षण म्हणजे एकूण किती तर 56% आरक्षण दिलेलं होतं. आता या विरोधात तरुणांनी काय केलं, खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं. देशभर वणवा पसरला आणि राजकीय फूस त्यांना कोणाकडून मिळाली तर नॅशनलिस्ट बांगलादेशचे नॅशनलिस्ट पार्टी म्हणजे खालिद जिया यांच्या BNP पक्षाकडून, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी या पक्षाकडून मिळाली असा आरोप केला जातो. आता खुद्द सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय बाजूला ठेवला आणि तो निर्णय रद्द करत आता केवळ 5% आरक्षण ठेवलेलं होतं, हे मी मगाशी सांगितलं. आता 4 ऑगस्ट हा जो दिवस होता तो ब्लॅक संडे म्हणून ओळखला. त्या दिवशी निदर्शनावरती जवळपास 350 लोक मारले गेले असं काही वृत्तपत्रांची बातमी आपल्याला दिसते. जवळपास 1,500 लोक मारले गेल्याची बातमी सुद्धा काही न्यूजपेपरमध्ये आपण वारंवार पाहतो. आंदोलन चिरडण्यासाठी गोळीबार करण्याचा आदेश हा सरकारनेच दिलेला होता असंही म्हटलं जातं आणि ह्या न्यूज सुद्धा आपल्याला नाकारता येत नाहीत. वेगवेगळ्या न्यूज मधून आपल्याला ही माहिती मिळते. आता आम्ही लोकांसाठी आहोत आणि आम्ही कोणत्या सरकारसाठी नाही अशी घोषणा लष्कराने दिली, म्हणून गोळीबार करायला त्यांनी नकार दिला. आता वास्तविक शेख हसीना ज्या आहेत यांची निवड आरक्षणामुळे पायउतार झालेले नाहीत, तर हे ह्यांचे पायउतार किंवा प्रधानमंत्री जे पद केलेलं आहे तर हे केवळ तरुण
आपल्या हक्कासाठी रस्त्यावरती उतरले आणि म्हणून गेले. मग त्यामध्ये त्यांनी आरोप केला पाकिस्तानचे ISI असेल किंवा चीन असेल किंवा जमात ए इस्लाम तिथं असणारी एक संघटना आहे आणि तिघांच्या सामूहिक षडयंत्राचा भाग म्हणजे सत्तांतर आहे असं बांगलादेशच्या प्रधानमंत्री यांनी आरोप केले. हा प्रचंड जो जमाव होता हा प्रामुख्याने जमात ए इस्लाम हा पुरस्कृत होता. कारण का तर गेल्या त्या आंदोलनाच्या अगोदरच्या आठवड्यामध्ये शेख हसीना यांनी जमात ए इस्लाम या संघटनेवरती बंदी घातली आणि म्हणून त्या विरोधातले लोक हे रस्त्यावरती उतरले. आता बांगलादेशचे सत्तांतर झालं, लष्कराकडे सत्ता गेली. मग इथं लष्कर प्रमुख म्हणून कोण होते तर हे जमान हे लष्कर प्रमुख होते. शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर देशाची संपूर्ण सूत्र जे आहेत किंवा देशात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची जबाबदारी लष्कर प्रमुख म्हणून वकीर उज जमान यांच्याकडे दिली किंवा यांनी पुढाकार घेतला. आता यांची ओळख जर करून घ्यायची असेल तर त्यांनी डिफेन्स स्टडीज या विषयामध्ये पदवीचं शिक्षण घेतलेलं आहे. त्याच पद्धतीनं लंडनच्या किंग्स या कॉलेजमधून त्यांनी मास्टर्स ऑफ आर्ट्स इन डिफेन्स ही पदवी सुद्धा मिळवली. बांगलादेशच्या लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारण्याच्या आधी जमान यांनी 6 महिने चीफ ऑफ डिफेन्स जनरल स्टाफ म्हणून त्यांनी आपली जबाबदारी पार पाडलेली होती. पुन्हा येतोय आपण सेंट मार्टिन ह्या बेटावरती. हे बेट कुठं आहे आणि नेमका हा वाद काय आहे हे आपल्याला थोडक्यामध्ये बघता येऊ शकतं. 1971 साली बांगलादेश अस्तित्वात आल्यापासून सेंट मार्टिन बेट हे बांगलादेशच्या राजकारणावर वर्चस्व करतं. म्हणजे तो मुद्दा अगदी गरम असतो. गेल्या वर्षी जूनमध्ये शेख हसीना यांनी आरोप केला की अमेरिकेला सेंट मार्टिन हे बेट पाहिजे कारण तिथं त्यांना लष्करी तळ उभा करायचा आहे. ह्या निवडणुकीमध्ये BNP हा पक्ष जर जिंकला तर हा अमेरिकेला सेंट मार्टिन बेट देऊ शकतं असं आवामी लीगने काय केलं वातावरण तापवलेलं दिसून येतं. आणि जर असं केलं तर अमेरिकेनं हा दावा सुद्धा त्यांनी फेटाळून लावलेला होता. मग हे बेट नेमकं कुठं आहे तर बंगालच्या उपसागर मध्ये अवघ्या 3 चौरस किलोमीटर म्हणजे साधारणतः तेवढ्याच एरियापुरतं हे सेंट मार्टिन बेट आहे. आता हे सरकार आल्यानंतर जर तिथं अमेरिकेला जर दिलं तर यांची सत्ता पूर्णतः राहू शकते. त्याचबरोबर चायना किंवा चीन हे त्या बांगलादेशमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारची बेटं उभा करतं तर त्याच्यावरती या बेटातून अमेरिका एक वॉचडॉग सारखं काम करू शकतं. बांगलादेश असेल, चीन असेल किंवा वेगवेगळे आसपासचा जो देश आहे तर किंवा समुद्र आहे तर याच्यावरती अमेरिकेला कब्जा मिळवता येऊ शकतो. म्हणून अमेरिकेला हे बेट आहे. आता हे बेट आहे कुठं किंवा कशा पद्धतीने आहे सेंट मार्टिन बेट बंगालच्या उपसागराच्या किंवा बंगालच्या उपसागराच्या अगदी ईशान्य भागामध्ये म्यानमारच्या जवळील बांगलादेशातील सर्वात दक्षिणेकडील द्वीपकल्प म्हणजे कॉक्स बाजार टेकनाफच्या टोकापासून सुमारे 9 किलोमीटर हे दक्षिणेला आहे. त्याचा मॅप हा गुगलवरती तुम्हाला मिळून जाईल किंवा टेलिग्रामवरती आपल्या लिंक टाकण्याचा प्रयत्न करतो. आता त्या बेटाचं वैशिष्ट्य नारळाची झाडे खूप सारी आहेत आणि म्हणून त्याला नारिकेल जिजिरा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. या बेटाचं क्षेत्रफळ 3 चौरस किलोमीटर आहे. जवळपास 3700च्या आसपास तिथे लोक राहतात. त्यांचा मुख्य व्यवसाय मासेमारी, नारळ, भात, अगदी नारळाची लागवड आणि भात शेती आणि त्याचबरोबर सागरी शैवाल कापणे हे त्यांचा मुख्य व्यवसाय तिथला या दरम्यानचा आहे. आता यानंतर अमेरिकेला याचा फायदा का होणार आहे तर बेट लहान आहे पण अमेरिकेला मलाक्काच्या समुद्रधुनीवरती मजबूत अगदी सागरी ताकद दाखवता येऊ शकते आणि लष्करी तळ बांधता येऊ शकतो तर खूप फायदा होणार आहे. याचा वापर चीनी लोक हे वाहतुकीसाठी जो मार्ग वापरतात त्याच्यावरती आपल्याला करता येतो. कॉक्स बाजार बंदरात सुद्धा हा बेट अडथळा ठरू शकतं आणि त्यामुळे अमेरिका बेटाला निरीक्षण पोस्ट म्हणून सुद्धा करू शकतं. येथून चीन, म्यानमार आणि भारत आणि त्याचबरोबर बांगलादेश यांच्या हालचालीवरती नजर ठेवता येऊ शकतं आणि म्हणून त्याच दरम्यान या बेटावरती म्यानमारने सुद्धा दावा केलेला आहे. तर ही सगळे जे वाद सुरू आहेत त्या दरम्यान इथं त्याच बांगलादेशमध्ये सत्तांतर झालं आणि सत्तांतरानंतर बांगलादेशची जी संपूर्ण सत्ता आहे ही सत्ता अगदी सत्तांतर झाल्यानंतर सैनिकांच्या हातामध्ये गेली. जशा पद्धतीनं 2008च्या अगोदर तिथं सैनिकी राजवट अस्तित्वात होती. आता या अगदी उलटलेल्या सत्तेमध्ये किंवा सत्तांतर झालेले आहे तर अशा परिस्थितीमध्ये एक वेल एज्युकेटेड व्यक्तीकडे बांगलादेशची ही दोरी दिली पाहिजे तरच ही सगळी व्यवस्था पटरीवरती यायला मदत होणार आहे. मग नोबेल पारितोषिक विजेते 2006 मध्ये ज्यांना नोबेल पारितोषिक मिळाला तर असे मोहम्मद युनिस हे बांगलादेशचे अंतरिम प्रधानमंत्री झाले. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की जो वेल एज्युकेटेड असतो किंवा उच्च शिक्षित असतो तर त्याला खूप सारी व्हॅल्यू असते हे पण लक्षात ठेवा. तर मग फुल ब्राईट शिष्यवृत्तीद्वारे व्हँडरबिल्ट युनिव्हर्सिटीमधून त्यांनी PhD केली. व्हँडरबिल्ट युनिव्हर्सिटीमधून PhD केली. मोहम्मद युनिस बँकर टू द पुअर या ग्रंथाचे लेखक आहेत आणि बांगलादेशच्या ग्रामीण बँकेचे ते संस्थापक आहेत, जनक आहेत. त्यांची ही जी बँक आहे
संपूर्ण जगाने हे मॉडेल कॉपी पेस्ट केले आणि यासाठीच त्यांना 2006 मध्ये नोबेल पारितोषिक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. मग बांगलादेशची जी हंगामी किंवा अंतरिम प्रधानमंत्री होण्याचं जे मान सन्मान मिळाला हा मोहम्मद युनिस यांना मिळालेला आहे. तर अशा पद्धतीनं बांगलादेशमध्ये ही लोकशाही पद्धतीनं स्थापन झालेली व्यवस्था समाप्त झाली आणि पुन्हा एकदा लष्करी राजवट त्या ठिकाणी अस्तित्वात आली. आता पुढे बघूया नेमकं की बांगलादेश सरकार किंवा बांगलादेश या देशाची राजकीय व्यवस्था किंवा तिथं असणारी सामाजिक व्यवस्था कशा पद्धतीने राज्य करते. आय होप्स तुम्हाला हा बांगलादेश सत्तांतरणाचा व्हिडिओ आवडला असणारच आहे. जर आवडला आणि तुम्ही जर या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. अशाच अनेक व्हिडिओसाठी या आपल्या चॅनल सोबत रहा. धन्यवाद. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.